कथा गणेश जयंतीची. भक्त हो, 1 फेब्रुवारी 2025 रोजी गणेश जयंती आहे. शास्त्रानुसार गणेश जयंतीच्या पूजेमध्ये ही कथा जरूर श्रवण करावी, तर उपासनेचे पूर्ण फळ लवकरच मिळेल. 1 फेब्रुवारी रोजी माघ गणेश जयंती आहे. या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला अशी धार्मिक मान्यता आहे. या दिवसाला विनायक चतुर्थी, माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील तिलकुंड चतुर्थी असेही म्हणतात. या व्रताच्या प्रभावाने संतान प्राप्तीची इच्छा पूर्ण होते असेही मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार माता पार्वतीने या दिवशी गणपतीला जन्म दिला. शास्त्रानुसार श्री गणेश जयंतीच्या व्रतामध्ये ही कथा जरूर ऐकावी, तरच उपासनेचे संपूर्ण फळ मिळेल. चला तर भक्त हो, आजच्या या सुंदर कथेला आपण लगेचच सुरुवात करूया. तत्पूर्वी चॅनेलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया या नावाचा जयघोष मात्र नक्की करा. एके दिवशी काय झाले, माता पार्वती स्नानासाठी जात होती. तेव्हा तिने महादेवाच्या सेवक नंदीला असे सांगितले की माझ्या परवानगीशिवाय कोणालाही आत सोडू नको. माता पार्वतीने आदेश दिल्याप्रमाणे नंदी बाहेर राखण करीत बसला. थोड्या वेळाने महादेव तिथे प्रकट झाले. ते आत जाऊ लागले. नंदीने त्यांना पार्वती मातेने सांगितलेला आदेश सांगितला. महादेव म्हणाले की नंदी, तो आदेश इतरांसाठी आहे, माझ्यासाठी नाही. यावर स्वामी भक्त नंदीने केवळ मान हलवली. त्यांना नमस्कार करून तो तिथून निघून गेला. देवी पार्वतीला महादेव आल्याची चाहूल लागली. तिने महादेवांना विचारले की तुम्ही आत येताना नंदीने तुम्हास अडविले नाही का? यावर महादेव म्हणाले, तो माझा एकनिष्ठ आहे, तो केवळ माझ्या आज्ञेचे पालन करतो. महादेवाचे उत्तर ऐकून माता पार्वती विचारात पडली. पार्वतीने असा विचार केला की आपण एखादा असा गण तयार करावा की तो स्वतःच्या बुद्धीने विचार करून निर्णय घेईल, तसेच तो धाडसी आणि पराक्रमीही असेल. हा विचार अंमलात आणण्यासाठी तिने एक कृती केली. पार्वतीने अंगाला जी हळद आणि उटणे लावलेले होते त्याच्याच मळापासून तिने एक मूर्ती तयार केली. त्या सुबक मूर्तीत पार्वतीने आपल्या दिव्य मंत्राने प्राण फुंकले. ती सुंदर मूर्ती आता एका रूपवान बालकात रूपांतर झाली. पार्वती त्या बालकाला न्याहाळतच राहिली. तिने त्यास बालगणेश अशी हाक मारली. तो बालगणेश तिला माता म्हणून बिलगला. माता पार्वतीच्या डोळ्यात आनंदबाष्पू दाटून आले. आईच्या गुणांप्रमाणेच बालगणेश तेजस्वी आणि बुद्धिमान होता. मग पुढे काही दिवसानंतर एके दिवशी अशीच माता पार्वती स्नानास जाताना त्यास असे सांगितले की आजपासून तू माझा पुत्र आहेस, गौरीपुत्र बालगणेश. बालगणेश आईचे हे बोलणे मनापासून ऐकत होता. माता पार्वती बालगणेशास प्रेमाने कुरवाळून सांगते की तू माझा लाडका पुत्र आहेस, त्यामुळे मी जे सांगेल त्याचे पालन कर. बालगणेशही आपल्या आईचा प्रत्येक शब्द ऐकत होता. पुढे ती असे म्हणाले की बाळा, मी स्नान करण्यासाठी जात आहे, तू दारावर उभा राहा, कोणासही आत येऊ देऊ नकोस. बालगणेशाने तसे वचन आपल्या मातेस दिले. माता पार्वती निघून गेल्यावर बालगणेश दारावर द्वारपाल म्हणून पहारे देऊ लागला. काही वेळानंतर देवादिदेव महादेव तिथे आले. दाराबाहेर एक लहान बालक त्यांना दिसले, परंतु त्या बालकाकडे विशेष लक्ष न देता ते आत जाऊ लागले. तेवढ्यात बालगणेशाने त्यांना पाहिले आणि म्हणाला, थांबा, तुम्ही कोण आहात? तुम्ही आत जाऊ शकत नाही, मी इथे द्वारपाल आहे. त्या लहान बालकाच्या या बोलण्यावर महादेवाने आश्चर्याने पाहिले. ते म्हणाले, अरे बालका, मी येथील सर्व गणांचा स्वामी आहे. मी शिवशंकर आहे. तुझी पार्वती माता माझी पत्नी आहे, त्यामुळे कोणीही मला आत जाण्यापासून रोखू शकत नाही. तू तर मुळीच नाही. महादेवांच्या या बोलण्यावर बालकाने असे सांगितले की मला माझ्या मातेने जो आदेश दिलेला आहे त्याचे मी पालन करत आहे. तुम्ही तिन्ही जगाचे स्वामी जरी असाल तरी मला माझ्या मातेचे बोल महत्त्वाचे आहेत. लहान बालकाच्या आत्तापर्यंतच्या सर्व बोलण्याकडे महादेव कौतुकाने उत्तर देत होते, परंतु त्यांच्या या हेकेखोर वक्त्यामुळे ते चिडले. त्यांनी पुन्हा सांगून पाहिले की मला गृहात जाऊ दे, मात्र काही केल्या बालगणेश मागे हटण्यास तयार नव्हते. यावर आता मात्र महादेवांचा राग अनावर झाला. महादेव जेवढे भोळे तेवढे रागीट आहेत हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. त्यांनी तिसरा डोळा उघडला म्हणजे त्यांना खूप राग आला आहे अशी मान्यता आहे. एक लहान चिमुरडा आपल्याशी वाद घालतो आहे, आपल्या पत्नीस भेटण्यास रोखवत आहे. या विचाराने भगवान शंकर संतप्त झाले आणि क्रोधाग्नीतूनच त्यांनी स्वतःचे त्रिशूल बालगणेशावर उगारले. क्षणार्धात बालगणेशाचे डोके देहापासून अलग झाले.
ते मस्तक लांबवर फेकले गेले. यानंतर माता पार्वतीस बाहेर चाललेल्या या घनघोर युद्धाची काहीच कल्पना नव्हती, परंतु मनातील शंका कुशंकाने ती बेचैन होत होती. ती बाहेर आली तेव्हा बालगणेशाचा निर्जीव देह त्यांच्या डोक्याशिवाय खाली पडलेला दिसला. शिवशंकर तर रागाने लालेला झाले दिसत होते. झालेला प्रकार पाहून माता पार्वती रागाने आणि दुःखाने उद्गिन्न झाली. ती आक्रोश करू लागली आणि महादेवास म्हणाली, तुम्ही हे काय केलं स्वामी? बालगणेशावर तुम्ही त्रिशूल का उगारले? तो आपलाच पुत्र आहे. मी त्यास एका मूर्तीतून निर्माण केले होते. मला माझा बालगणेश पुन्हा जिवंत हवा आहे. तुम्ही त्यास काहीही करून पुनर्जीवित करा, नाहीतर ही सृष्टी मी भस्मसात करून टाकीन. पार्वती माता अगदी उद्गिन्न झाली होती. माता पार्वतीचे हे निर्वाणीचे बोल ऐकून प्रत्यक्ष शिवशंकरही आतून हादरले. भगवान शिवशंकरांना आता काय करावे या विचाराने पछाडून गेले. सर्व देवी देवता गण हे देखील भयभीत झाले. माता पार्वतीच्या कोपाला शांत करण्यासाठी बालगणेशास पुन्हा जिवंत करण्यावाचून कोणालाही दुसरा तारणोपाय दिसत नव्हता. तेव्हा भगवान शिवशंकर आपल्या गणांना असा आदेश दिले की पृथ्वी लोकांवर सर्वात प्रथम तुम्हास जो प्राणी दिसेल त्याचे मस्तक घेऊन या. सर्वगण आपल्या स्वामींच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी गेले. त्यांना सर्वप्रथम गज अर्थात हत्ती दिसला. गणांनी ताबडतोब त्याचे गजाचेच मस्तक महादेवाच्या स्वाधीन केले. महादेवाने ते शिर बालगणेशाच्या देहाला लावले आणि आपल्या मंत्र उच्चारणे त्यास सजीव केले आणि कार्य आश्चर्य बालगणेश उठून आपल्या मातेस जाऊन बिलगला. बालगणेशाचे हे नवीन रूप पाहून माता पार्वती बरोबरच सर्वजण अशी आहे बाल श्री गणेशाची कथा. महादेवाने बालगणेशाला जवळ घेतले आणि त्याला असा आशीर्वाद दिला की तू सदैव सर्व शुभ कार्यामध्ये प्रथम पूजीला जाशील. तुझ्यापासूनच प्रत्येक शुभ कार्याचा आरंभ होईल. अशा प्रकारे बालगणेश आता गजानन म्हणून ओळखला जाऊ लागला. असे म्हणतात की विघ्नहर्ता गणेशाच्या जयंतीचा उपवास विधी पूर्वक आणि त्यांची पूजा केल्यास संतती सुख आणि वैवाहिक जीवनात सुख मिळते. तसेच माणसाच्या जीवनातील प्रत्येक समस्या आणि दुःखांपासून मुक्ती मिळते. बुध केतूच्या पीडातून मुक्ती मिळते. श्री गणेश जयंतीच्या दिवशी पहाटेच्या शुभ मुहूर्तावर गणपतीला तिळाने स्नान घालावे आणि नंतर फुले, दुर्वा, धूप, दिवा इत्यादींनी पूजा करून घ्यावी. या दिवशी चंद्रदर्शन निषिद्ध मानले जाते, कारण विनायक चतुर्थीला चंद्र दिसल्याने कलंक लागतो असेही मानले जाते. श्री गणेश आणि चंद्राची कथा ही एक छोटीशी कथा आहे. ती मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये आवर्जून सांगणार आहे. भक्तहो, 1 फेब्रुवारी रोजी श्री गणेश जयंती आहे. हा उत्सव संपूर्ण देशभरात खूप मोठ्याने साजरा केला जातो. तुम्ही देखील या उत्सवाचे भागीदार नक्कीच होणार आहात. तत्पूर्वी ही कथा तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला एक मनापासून लाईक शेअर नक्की करा. पुन्हा भेटूयात एका नवीन कथेमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.